सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार 2 नोव्हेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 11 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अश्विन महिना कृष्ण पक्ष द्वितीया तिथी. आजचा विचार: ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्या नसण्याची पोकळी सुद्धा जाणवते. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. प्रतिसाद देणारे मन साथ देणाऱ्या मना इतकंच विशाल असतं. श्रोते हो, आता ऐकूया कथाकथन कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी वृषाली लेले तुमचे कथाकथन कार्यक्रमात स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांनाच कथा, कादंबरी, गोष्टी वाचायला ऐकायला आवडतात. त्यातील काही कथा या आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात, तर काही कथा आपल्याला आपल्या जवळच्या अशा वाटतात. वारी अशीच ही कथा. स्त्रीच्या सुखदुःखाची, अस्तित्वाची ओळख या कथेतून लेखिका अपर्णा पाटणकर यांनी करून दिली आहे. प्रथम त्यांचा थोडक्यात परिचय. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तसेच अनेक दिवाळी अंकातूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे. वारी या त्यांच्या कथेचे कथन आपल्याला शलाका मनोज आपटे करून देणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय. लहानपणापासूनच त्यांना अभिनय, कविता वाचन, निवेदन याची आवड आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावर सूत्रसंचालनाचे कामही त्यांनी केले आहे. त्यांच्या काही ऑडिओ बुक्सही प्रसिद्ध आहेत. वारी म्हणजे सर्वांनी मिळून एकत्र आपल्या मुक्कामी जायचे. या वारीचे प्रतिकात्मक रूप म्हणजे संसार. या वारीत सगळ्या सोयऱ्यांचे, आप्तजनांचे जीवन आनंदाने ओतप्रोत भरून टाकणे आणि हे करत असतानाच वाटेत येणाऱ्या अडचणी, संकटे यांना पार करून मुक्कामी जाणे. तर श्रोते हो, अशाच वारीची कथा ऐकूया शलाका आपटे यांच्याकडून. कथेचं नाव आहे वारी. लेखिका अपर्णा पाटणकर. ती एक वारकरी होती, वारीला निघालेली. सोबत केवढा जनसमुदाय होता. क्षितिजापर्यंत नजर पोचेतो माणसंच माणसं. जेवढी पुढे चाललेली तेवढीच मागून येणारी. माणसांचा समुद्रच जणू. किती उत्साह, किती लगबग, किती त्वेष त्या चालण्यात. जो तो मुक्काम गाठायच्या घाईतच जणू. तीही त्यांच्यातलीच एक. केवढी मोठी वाटचाल करायची आहे अजून. तीही सुटसुटीत नाही, तर डोक्यावरच्या ओझ्यासकट. केवढं मोठं थोरलं ओझं ते. त्या ओझ्यासकट पावलं उचलताना प्रयास पडत होते. मोजून पावलं टाकताना ब्रह्मांड आठवत होतं. दमछाक होत होती. डोक्यावरचं ओझं उतरवून एकटीनंच स्वच्छंदीपणाने बागडावं. नव्या नव्या पाऊलवाटा शोधाव्यात. पाऊलवाटांवर पावलं रुतवून नाचावं असं फार फार वाटायचं तिला. पण ते डोक्यावरचं ओझं, त्याचं काय करायचं मग? ते ओझं डोक्यावरून फार तर खांद्यावर घेऊ शकत होती ती, पण फेकून तर देऊ शकत नव्हती. ते ओझं कुणीतरी स्वतःजवळ घेईल, आपल्याला थोडा विसावा मिळेल, आपला हा शरीरभर पसरलेला शिणवटा थोडा दूर होईल असं वाटायचं तिला. पण कोण हलकं करणार होतं तिचं ओझं? ते तर कर्णाच्या कवचकुंडलांसारखं तिच्या शरीराचाच एक भाग बनून गेलेलं होतं. त्या ओझ्यासकट चालताना धाप लागत होती. वाटायचं थांबावं कुठंतरी, घालवावा थोडा शिणवटा. पण कसं शक्य होतं ते? चालायला तर हवंच होतं. त्याशिवाय मुक्काम कसा गाठणार मग? खरं तर एवढं ओझं बरोबर घ्यायलाच नको होतं असं आताशा वाटायला लागलं होतं तिला. पण हे असू दे, ते असू दे, हे ह्याच्यासाठी, ते त्याच्यासाठी, असं करत करत किती सामान वाढवलं आपण. मग आता त्याचं ओझं पेलवत नाही तर तक्रार कशाला करायची? स्वतःहूनच तर ओढवून घेतलं होतं सगळं. रोज रात्री निसताना वाटायचं, हुश्य, चला संपला आजचा दिवस. पण असे किती दिवस संपायची वाट बघायची? तिला आठवलं, मागे एकदा तिच्या धाकट्यांनी तिला विचारलं होतं, असे किती वाढदिवस साजरे करायचे ग आई? ऐकताच ती उभी थरथरली होती तेव्हा. मी असेपर्यंत दरवर्षी राजा, गहिवरल्या स्वरात ती म्हणाली होती.
आणि तिने त्याला उराशी घट्ट आवळून धरलं होतं. त्या वाटचालीत असे चिंब ओले कितीतरी प्रसंग आले होते. जुन्याचं बंधन तोडून नवे नवे मुक्काम, नवी जागा शोधायची, तिथंच आडोसा करायचा, तिथंच पोटापाण्याची व्यवस्था करायची. नवी माणसं आपली म्हणायची नि सगळं लागी लागेपर्यंत पुन्हा मुक्काम. नव्यानं वाटचाल. थकून थकून गेली होती ती. किती उत्साहानं, अत्यंत भक्तिभावानं ती या वारीत सामील झाली होती. किती काळ लोटला होता देव जाणे. गणती सुद्धा करता येणार नाही अशी सरमिसळ झालीये सगळी. एकापासून दुसरा आलं तर करताच येणार नाही आता. सुरुवात तर किती छान झाली होती. पदार्पणात झालं मऊ मखमली हिरवळीवर. तेव्हा नव्हतं कोणतंही ओझं तिच्या शिरावर, खांद्यावर किंवा मनावरही. सारं कसं सुंदर आणि छान छान, स्वप्नातल्यासारखं. ती सारखी बागडायची, निर्झरासारखी खळाळून हसायची. पायांना तर जणू भिंगरीच बांधलेली. कसलेल्या नृत्यांगनेसारखी लयदार पावलं, डौलदार चाल. वारीतले सगळे चकित होऊन पाहत राहायचे, कुणी कौतुकानी, कोणी असूयेनी. मनात म्हणायचे आत्ता सुरुवात आहे म्हणून मनमुरात हसतीये. एकदा का चटके बसायला लागले की मग बसेल रडत आपल्यासारखी. पण तेव्हा ती होती आपल्याच धुंदीत, स्वतःतच मग्न. स्वप्नातल्या राजकुमारासारखा जीवनसाथी मिळाला म्हणून स्वतःच्या भाग्यावर खुश होती ती. तसं सगळ्यांनाच कुठं मिळतो मनासारखा साथीदार. तिच्या कित्येक मैत्रिणी त्या राजकुमाराचं धूसर चित्र रंगवत वाट बघत बसलेल्या तिला माहीत होत्या. अगदी संसारात पडल्यावर सुद्धा. पण आदर्श भारतीय नारीच्या व्याख्येत ते बसत नसल्याने पुढच्या जन्माची वाट बघत राहायच्या. तर कुणी आपल्या आधी पुढच्या मुक्कामाला पोचलेला आपला राजकुमार त्या धुक्यानं वेढलेल्या वाटेवर आपली वाट पाहत थांबला असेल म्हणून अंतसमयी सुद्धा व्याकुळलेल्या राहिल्या होत्या. तिने बघितली होती उघड्या डोळ्यांनी त्यांची ती तडफड. मग ती स्वतःला आणखी सुदैवी समजायची. आपल्या मनी मानसी वसणारा राजकुमार साथी म्हणून लाभला आपल्याला. त्याच्या प्रेमामृताच्या वर्षावात किती आनंदात चालली होती तिची वाटचाल. प्रेम प्रेम आणि प्रेमच फक्त. त्या दवबिंदू सारख्या चमचमत्या लखलखत्या प्रेमवर्षावात चिंब भिजताना सारं शरीर जणू बिजली बनून गेलं होतं. त्या मौशार पायघड्यांवर अलगद पदार्पण करताना जग विसरायला झालं होतं. अत्यंत भक्तिभावानं सामील झालेल्या वारीच्या वाटचालीतला हा वर्षा ऋतू काळ होता. तिचा अत्यंत प्रिय वर्षा ऋतू. कधी रेशमी रिमझिम, तर कधी प्रौढ रिपरिप, तर कधी वृद्ध तांडव. सगळीच रूपं तिला प्रिय होती. आपलं तप्त होरपळलेलं मन त्या धारांमध्ये निववताना ग्लानी यायची. निसर्गातलं चमत्कार दाखवणारं चैतन्य ती अंगोपांगी लेऊन घ्यायची. त्या स्पर्शात असायची अनामिक थरथर, जीवघेणी ओढ. मी वाटायचं हा वर्षाव कधी संपूच नये, म्हणजे आपलं जगणं किती सुकर होऊन जाईल. तसा वाटचालीच्या सुरुवातीला तोही असायचा संगतीला. तिच्या हातात हात घालून तिला भिरीभिरी हिंडवायचा, गरागरा फिरवायचा, तिच्यासह निसर्गात सामावून जायचा. पण थोड्याच काळात तोही कंटाळला. या सततच्या गोड वागण्याला, गोडगोड बोलण्याला, मी तिच्या सानिध्याला सुद्धा. मग त्याला दिसू लागली त्याची इतरत्र विखुरलेली मित्रमंडळी, सगळे सोयरे, नातेवाईक. स्वर्गसुख भोगून झाल्यावर तो क्षणात धर्तीवर आला तरी ही मात्र अजून त्यातच डुंबत राहिलेली. कधी बाहेरच येऊ नये असं वाटायचं तिला. पण तो हातातून निसटून जातोय हे लक्षात येताच तिलाही जाग आली. कोणता बरं तो दिवस? खूप आठवल्यावर लक्षात आलं. हां, आपल्या संसारवेलीवरच्या पहिल्या फुलाचा कोंब दिसला तो दिवस. त्याच्या पुरुषत्वाची इतिकर्तव्यता संपली होती. आता जी काही होती ती सगळी हिचीच जबाबदारी होती. त्या फुलाचं ओझं नाजूक होतं, हलकं होतं, पण हवं हवंसं होतं. पण ओझं ते ओझंच की शेवटी. त्या फुलापेक्षा त्याच्या जबाबदारीचं ओझं अधिक होतं. तो तरी काय, फुलं देत राहिला नि ही फुलं सांभाळत राहिली. सगळ्याची जबाबदारी हिनंच आपल्या शिरी घेतली आणि मनावरचं दडपण वाढतच गेलं. ओझ्याखाली मन दबून गेलं.
दुर्मिळ रत्न मिळाल्याच्या भ्रमात असलेलं मन अचानक जागं झालं. आपल्या राजकुमाराचं वागणं हळूहळू बदलत असल्याचं जाणवू लागलं. आपला सहवास टाळला जातोय हे दिसू लागलं. वागण्यातला रुक्षपणा स्पष्ट होऊ लागला. प्रियकराचं रूपांतर सामान्य माणसात झाल्याचं आपल्या डोळ्यादेखत घडलं, तरी आपल्याला ते समजलं कसं नाही? ही भूमिकांची अदलाबदल कधी झाली, कशी झाली आणि का झाली याची उत्तरं मिळेनात तेव्हा धुंदी खाडकन उतरली आणि त्या राजकुमारासकट सगळं अनोळखी वाटू लागलं. कधी कधी खूप काही द्यायचं असायचं तिला. चांदण्याची बरसात करणारं प्रेम किंवा मनाच्या कोंदणात जपून ठेवावासा वाटणारा, पुन्हा पुन्हा आठवावासा वाटणारा अनुभव सांगायचा असायचा तिला. पण मनाची तार तुटल्यावर कुणाशी मन मोकळं करायचं तिला प्रश्न पडायचा. अशा वेळी निराशेने तिचे पाय जड व्हायचे, पावलं अडखळायची. ही वाटचाल नको नको वाटायची. तरी शिरावरच्या ओझानी वाकलेली ती नेटानं प्रवास करत राहायची. अप्राप्य गोष्ट प्राप्त होईपर्यंत माणूस कसा वेगळा असतो, खोटं खोटं का होईना पण गोंजारतो. पण ती गोष्ट मिळाल्यावर नवलाई संपून जाते. हिच्यावर माझा हक्क आहे. दावणीला बांधलेली ती आता कुठे जाणार? मी कसाही वागलो तरीही असा अहम त्याच्यात निर्माण होतो. तिचा राजकुमार तरी कुठे यापेक्षा वेगळा होता. कधी वाटायचं, चला लग्न केल्यानं एक तरी बरं झालं. आपल्याला फुलं तरी मिळाली प्रेमानं अंजारायला गोंजारायला, मायेचा वर्षाव करायला, प्रेमाची भूक भागवायला आपलं असं कुणीतरी मिळालं. जगण्याच्या वाटचालीला काहीतरी उद्दिष्ट तरी मिळालं. दिवस पळत होते. वारी पुढं पुढं चाललीच होती अविरतपणे. रोजचा दिवस नवे प्रश्न घेऊन यायचा. दिवसभर झगडलं तरी उत्तरं सापडायची नाहीत. रात्रही तशीच सरायची. पुन्हा उजाडायचा नवा दिवस नवीन प्रश्न घेऊन. किती प्रश्न साठत जायचे एकावर एक. एकटीला उत्तरही सापडायची नाहीत. जीवनाच्या शाळेत काय काय शिकायला मिळायचं? नात्यांचे संदर्भ, त्यांचं फसवेपण, त्यांचा अधुरेपण. शेवटी निष्कर्ष निघायचा नात्याच्या सत्यतेचा. आई मुलाचं नातं सगळ्यात खरं, सगळ्यात घट्ट, शाश्वत नातं. बाकी सगळी बेगडी नाती, कच्च्या धाग्यांनी बांधलेली. थोडा हिसका बसायचा अवकाश की तुटून लोंबायला लागणारी. वारीत काही ती एकटीच तशी नव्हती. आजूबाजूला नजर टाकली तर वारीतील प्रत्येक वारकरी तिच्यासारखीच अतृप्त, तेच प्राप्तन घेऊन आलेली. अपेक्षांचं झाड मनात वागवत वाटचाल करणारी. वांझोट्या आशा उराशी बाळगून सुखकर भविष्याचं स्वप्न बघत चालणारी स्त्री नावाची जमात. तशी वारीची वाटचाल अगदीच असह्य होती असं नाही. वाटेवर मन मोहवणारा निसर्ग होता. कधी मौशार हिरवळ पायांना गुदगुल्या करायची. वेलीवरच्या कळ्यांचं फुलात रूपांतर होताना बघण्यात धन्यता वाटायची आणि डोक्यावरचं ओझं सुद्धा पिसासारखं हलकं वाटायचं. त्या आनंदात वाटचाल झपाझप व्हायची आणि बघणारे चकित व्हायचे. पण ही हिरवळ कायम टिकणारी नाही हे तिलाही ठाऊक होतं. वारीत सामील झालेले ज्येष्ठ आप्तेष्ट, प्रौढ वारकरी अचानक शेवटच्या मुक्कामाला निघून जायचे आणि त्यांच्या सहवासाची पोकळी जाणवून ही उडी फुटायची. पुढे किती दिवस राहायचा तिचा तो उदास मूड. एखादा पाचूसारखा लखलखणारा वाटेवरचा बदाम वृक्ष कालांतराने लाल वणव्यासारखा पेटून उठायचा आणि वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीने ती लाल पिकली पानं अश्रूंसारखी टपटप गळू लागायची. ते बघून तिचं मन विदीर्ण व्हायचं. ते निष्पर्ण ओकबोक झाड बघवायचं नाही. आणि अचानक एके दिवशी त्या पानांच्या रिकाम्या जागी एक पिटुकला हिरवा अंकुर नव्या पिढीचा दूध बनून मान उंचावून बघू लागायचा आणि हिचा आनंद मनात मावायचा नाही. नव्यांसाठी जुन्यांनी जागा करून द्यायला हवी हे सत्य किती सुंदरपणे शिकवायचा तो निसर्गदूत. वाटचालीतला पानगळीचा शिशीर अंगभर लपेटून घेणं फार त्रासदायक व्हायचं तिला. वारीतल्या कुणा अभागींचे अपमृत्यू, अपघाती मृत्यू दुःखाच्या वणव्यात होरपळून टाकायचे.
शिरावरचं ओझं आणखी जड व्हायचं. वाटायचं कुणीतरी हलकासा आधार द्यावा त्या ओझ्याला. नाही पेलवत ते मला एकटीला. पण हक्काचा साथी तरी कुठे यायचा मदतीला. तो तर स्वतःच मग्न असायचा. मग दुसऱ्यांकडून तरी अपेक्षा कशी करायची. तशी हिलाच भारी हौस होती स्वतःकडची ओझी वाढवायची. कुणाचं गाठोडं घे, पिशवी घे, तुळशी वृंदावन घे, असं करत करत आपल्या शिरावरचा भार आणखी वाढवत न्यायची ती. आपण सगळ्यांच्या उपयोगी पडतोय हे समाधान वाटचाल सोपी करायचं. पण हिच्या सहचार्याला कुठं ते आवडायचं. कशाला हवं असलं वागणं. आपण बरं की आपलं काम बरं, ही त्याची वृत्ती. पण हिचं सगळंच आगळं वेगळं. ते ओझं नंतर तिला पेलवायचं नाही, पण एकदा घेतलेलं व्रत असं अर्धवट सोडायचं. आईनं तर तसं कधीच शिकवलं नव्हतं. वारीची वाटचाल चालूच होती, कधी मनापासून कधी मनाविरुद्ध, पण चालू होती अखंडपणे. पायाखालची मऊ मखमली हिरवळ संपून कधीतरी खडबडीत रस्ता लागणार हे तिला ठाऊकच होतं. मनाची तयारीही केलेली होतीच तिनं. पण तरीही ही खडकाळ अणुकुचितार दगडगोट्यांनी भरलेली वाट तुडवताना पावलं रक्तबंबाळ व्हायची. मन घायाळ व्हायचं. मग काय, तिथंच मुक्काम करून आपणच आपल्या पायांना गोंजारायचं आणि मनाला शिकवायचं. सबुरीची फुंकर घालायची आणि पुढची वाटचाल हिमतीने सुरू करायची. सवयच होऊन गेली होती सर्वांची. वारीत सामील झाल्याला किती काळ लोटला होता. ऋतुचक्र फिरतच होतं. वर्षा ऋतूनंतर शिशिर आला. आता पाठोपाठ ग्रीष्मही येणं अटळच होतं. त्याची ही तलखी किती. होरपळत असताना काय काय आठवायचं. आठवू नये म्हटलं तरी ओढाळ गुरासारखं पुन्हा पुन्हा आठवणी यायच्याच. मन जायचं ते थेट माहेरच्या अंगणात. साऱ्या अंगणभर गिरक्या घेत फिरायची ती. आठवायचं आईवडिलांच्या उबदार पंखाखालचं अवखळ बाल्य. माझी भावंड, माझे आईवडील, माझं घर. इथलं माझ्या मनाच्या निकोप वाढीसाठी हवं हवंसं वाटणारं वातावरण. माझ्या भावना जपणारं हे घरकुल माझं आहे, फक्त माझं. याच धुंदीत ती वाढत होती. लग्नाची वेळ येऊन ठेपली आणि धुंदीत वावरणारी ती धाडकन जमिनीवर कोसळली होती. कन्या हे परक्याचं धन असं समजून तिच्याशी वागणाऱ्या तिच्या आईवडिलांनी तिची मुळं आपल्या मातीत रुजवून घेतलीच नव्हती. फार उशिरा समजत होतं ते तिला. अरे, एवढे दिवस आपण समजत होतो ते घर आपलं नाहीच तर. तिचं मन खट्टू झालं. पण आईनी समजावलं, बाई ग, मुलींनी नवऱ्याचं घर तेच आपलं घर समजायचं असतं. या अंगणातले तुझे दाणे संपले आता. आता नव्या अंगणात नवे दाणे टिपायला जायचं. तिनं जड मनानं हेही सत्य पचवलं. शिवाय स्वप्नातल्या राजकुमाराची साथ लाभल्याने माहेरचं घर आपलं नाही हे मनाला समजवायला फारसे प्रयास पडले नाहीत. किती रंगीबेरंगी स्वप्न मनात रेखाटत उत्सुकतेनं तिने नव्या घरात प्रवेश केला होता. आता हेच माझं घर, माझ्या जोडीदाराचं घर, आमचं घर. याच्यात आता मी नंदनवन फुलवणार. माझं घर. पण तोही आपला भ्रमच आहे हे थोड्याच दिवसात कळून आलं तिला. ते घर होतं फक्त तिच्या सासूचं आणि नंडेचं. इथे आपण कायमच उपऱ्या राहणार हे कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरली. हेही घर आपलं नाही. मग आपलं घर नक्की कोणतं? सर्कशीतल्या झुल्यावरच्या खेळाडूसारखं तिचं झालं होतं. एकीकडून हात सोडलेले पण समोरच्यानी आधार नाकारलेला. ही मधली तरंगती अवस्था. खाली कोसळण्याशिवाय काय घडणार? हेही घर माझं नाही. मग कुठे शोधायचा हक्काचा निवारा? यथावकाश मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या सांभाळू लागली आणि हिला वाटू लागलं, अरे खरंच की आत्तापर्यंतचा आपला हक्काच्या घराचा शोध आता संपणार बरं का. हे माझ्या कुशीतून अंकुरलेलं बाळ तरी नक्की मला ते समाधान मिळवून देणार. म्हणणार, आई हे घर तुझं आहे. तू एवढे कष्ट घेतलेस मला पूर्ण पुरुष बनवण्यासाठी, त्याची मला कदर आहे. हे घर तुझं आहे, फक्त तुझं.
हे मंजूळ घंटानादासारखे शब्द ऐकत समाधानाने डोळे मिटावेत असं वाटू लागलं होतं तिला. तेवढ्यात लेकाचं लग्न झालं. सोन पावलांनी सून घरात आली. आपण जे हाल भोगले ते तिला नाही भोगू द्यायचे तिने मनाशी ठरवलं. आपली मुलगीच मानायचं तिला. काही कमी पडू द्यायचं नाही तिला. पण तिचं मन समजून न घेता सून तिच्या डोक्यावर मिऱ्या वाटू लागली. मुलगा बायकोला मम म्हणू लागला आणि माझं माझं म्हणत असलेलं घर हातातून कधी निसटलं समजलंही नाही तिला. हेही घर माझं नाही, मग माझं घर नक्की कोणतं? आयुष्यभर बेघर होते, आता बेघर म्हणूनच मरणार का काय आपण? ही ग्रीष्माची लाही तिला सहन होईना. रणरणत्या उन्हात भोळ येऊ लागली. सावरालाही कष्ट पडू लागले. पण चालणं, सतत चालणं हाच एक धर्म बनून राहिला होता. कितीही संकट आली तरी थांबणं नाही. प्रवाहाबरोबर ढकलत पुढे जाणं एवढंच तिच्या हाती होतं. किती काळ चालणार हे ऋतुचक्र? थकून थकून गेली होती ती. कधी कधी वाटायचं अर्धवट सोडून द्यावी ही वारी. सगळ्यांनी ती पूर्ण केलीच पाहिजे असं का बंधन? तिची आई म्हणायची, अगं आमच्याकडे बघ, एवढे विकलांग झालोत तरी वारी पूर्ण करायची जिद्द आहे आमची. मी तू अशी धडधाकट, तुला ग कसली अवदसा आठवतीये? मग तिलाही आईचं बरोबर वाटायचं. असं जबाबदारी झटकून पाठ फिरवणं बरं नव्हे हे पटायचं. पण मग या एकटेपणाचं काय? वारीत एवढे सगळे सोयरे, मित्रमंडळी, मुलं बाळ सगळे संगतीला असून त्या गर्दीत एकटं का वाटतंय? तिचं ओझं कुणी वाहून नेत नव्हतं म्हणून, की तिचं अस्तित्व कुणालाच जाणवत नव्हतं म्हणून? या एकटीच्या पायपिटीनी ती बेजार झाली होती. वाटायचं मनात डोकावत साथ देणारं कोणी असेल तर प्रवास कधी संपला समजणारही नाही. पण जो तो स्वतःतच मग्न होता. मी ही रीती होत चालली होती. सरळ सोट रस्ता संपून घाट कधी लागला तिला समजलंही नाही. ती वळणं पार करता करता ती पार थकून गेली. कशी बशी डोंगर माथ्यावर आली. भन्नाट वारं सुटलं होतं. तिला थोडी हुशारी आली. पायगती नजर टाकली तो चढून आलेला घाट नजरेच्या टप्प्यात मावत नव्हता. कशी चढून आलो आपण ही एवढी अवघड वाट? वाटलं नव्हतं एवढा पल्ला गाठू म्हणून. खाली बघता बघता चक्करल्यासारखं झालं तिला. दुसऱ्या बाजूचा घाटातला रस्ता आता फक्त उतरायचा होता. काही त्रास होणार नव्हता. नाही दमणूक की नाही पायदुखी. शिरावरच्या ओझ्याचीही आता सवय झाल्यानं हलकं हलकं वाटू लागलं होतं. ती मोठ्या हिमतीने पावलं टाकू लागली. तिला वाटलं होतं उतारावर शरीराला आलेल्या गतीने आपल्याला खूप भीती वाटेल, तोल जाऊन पडायला होईल. पण तसं काही झालं नाही. वाटलं होतं तेवढी भीती नाही वाटली. वारीतल्या खडबडीत काट्याकुट्यांनी भरलेल्या रस्त्यांनी चालताना पाय रक्तबंबाळ झाले होते. नाही त्या आघातांनी मनही रक्ताळलं होतं. कंटाळलं होतं वारीला. शरीर थकलं होतं. कधी एकदा या उतारावरून झोकून देतोय असं झालं होतं. मोठ्या हिमतीने तिने स्वतःला त्या भन्नाट उतारावरून झोकून दिलं आणि मग सारं काही शांत शांत झालं. तिची वारी आता पूर्ण झाली होती. तिने मुक्काम गाठला होता.